इथे लक्ष द्या, आज आपण इंग्लिश मध्ये नवीन पोएम शिकणार आहोत. सो व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पोएम? I speak म्हणा. I say. I talk. त्याच्यामध्ये आपण काय करणार? विविध पक्षी आणि विविध प्राणी यांचे आवाज त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जसं सिंह काय करतो? गर्जना करतो. बरोबर आहे ना? असे मराठीमध्ये आहे. आता इंग्लिश मध्ये आज आपण शिकणार आहोत. तर पहिला आहे बघा कॅट्स. कॅट्स म्हणजे मांजर, माहिती आहे ना? मग कॅट्स जे आवाज काढते त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पर. सो व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ पर? Very good. पर. Next is the lion's roar. You know lions? Very good. मग गर्जना करतो. मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात काव्या? रोर. So spelling of roar? Very good. R-O-A-R. roar. Next is the owl's hoot. Owls माहिती आहे तुम्हाला? काय? घुबड. घुबड नाही, घुबड. तर घुबडाचा जो आवाज आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हूट. मी स्पेलिंग काय आहे? ओ नाही, डबल ओ बोलायचं. काय बोलायचं? H-O-O-T म्हणा. नेक्स्ट आहे बियर. बियर म्हणजे काय? अस्वल. व्हेरी गुड. मग त्याचा आवाज कोणता आहे? स्नो. आणि नंतर आहे क्रिकेट. मग क्रिकेटचा आवाज कोणता आहे? क्रिक. नेक्स्ट आहे माईस. माईस म्हणजे काय? हा, मग माईसच्या आवाजाला काय सांगितलं आहे? स्क्विक. नेक्स्ट आहे शिप. शिप माहिती आहे? मेंढी. ती काय करते? बॅ बॅ. पण नेक्स्ट आहे बट आय स्पीक. पण मी बोलतो. हे सगळे पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे वेगवेगळे आवाज आहेत इंग्लिश मध्ये. हे जे आहे ना, हे तुम्हाला एक्झाम मध्ये जोड्या लावण्यासाठी येणार. ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मॅच द फॉलोइंग. काय म्हणतो आपण त्याला? ह्याची जोडी ह्याला लावायची. मग शीप बा, माईस स्क्विक, ओव्ल्स हूट. अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला परीक्षेला येणार.